भोंदूबाबा अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपणार। लैंगिक अत्याचार प्रकरणात खरातवर 6 गुन्ह्यांची नोंद। कोठडी वाढवून मागण्याची शक्यता। नराधम खरातचे विद्यार्थिनीवरही अत्याचार। खरातच्या मिरगावमधील शिवनिका ट्रस्टची मालमत्ता 2024 मध्ये 96 लाखांवर तर 2025 पर्यंत मालमत्ता 1,81 लाखांवर पोहोचली। ऑडिट रिपोर्टमधून माहिती समोर। भोंदूबाबा टोळीवर मकोका लावण्याची तृप्ती देसाईंची मागणी। मिरगावात जात एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुतेंची भेट घेणार। भोंदूबाबा 12 मार्चला ऑस्ट्रेलियाला पळून जाणार होता, तृप्ती देसाईंचा दावा। भोंदूबाबा खरातचा आणखी एक काळा कारनामा उघड। खरात 1 किलो मधाची बॉटल 9 लाखांना विकत असल्याचा धक्कादायक प्रकार। लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्यांना तुर्कीच्या एल्विश मधाची विक्री। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून रात्री उशिरा वर्षा निवासांनी फडणवीसांची भेट। साताऱ्यासारखे प्रकार खपवून घेणार नाही, मोठा भाऊ म्हणून भाजपची सामंजस्याची भूमिका। शिंदेंसमोर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळी पोलिसांनी मला रोखलं। पोलिसांच्या धक्काबुक्कीत मला इजा झाली। जिल्ह्यातील 100 पोलिसांवर कारवाई करा। मंत्री शंभूराज देसाईंचा पोलीस दलावर संताप। युद्धाच्या काळात भारत शांततेच्या बाजूने। चर्चा आणि संवादच इराण-इस्रायलच्या युद्धावर मार्ग। TV9 समिटमध्ये पंतप्रधान मोदींकडून देशाची भूमिका स्पष्ट। पंतप्रधान मोदी आज दुपारी 2 वाजता राज्यसभेत निवेदन देणार। मध्यपूर्वेतील परिस्थितीबाबत सभागृहात निवेदन। पंतप्रधान मोदी राज्यसभेत काय बोलतात याकडे लक्ष। मवियाच्या बैठकीत पवारांकडून युद्धस्थिती आणि गॅस टंचाईवरून चिंता व्यक्त। युद्धाची झळ भारताला बसते। इतक्या दिवसांनंतर पंतप्रधानांनी भाष्य करणं योग्य बाब नाही, पवारांची प्रतिक्रिया। इगतपुरी तालुक्यातील जुगरेवाडी खडकवाडीत भीषण पाणी टंचाई। महिलांना 5 ते 6 फूट खोल डबक्यातून गढूळ पाणी भरण्याची वेळ। प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा या महिलांचा आरोप।